झालं का गो काम? तब्येत कशी आहे मावशीबाई? माझ्या तब्येतीला काय धाड भरली आहे? तब्येत बरी आहे हो माझी. वैद्यबुवांच्या औषधानं आराम वाटतोय. पण ही व्याधी कधी माझी पाठ सोडणार देव जाणे. अगं हा वैद्य सुद्धा काय अजब माणूस आहे बघ. एरवी तासन तास नाडी धरून बसतो, पण रोगाचं निदान म्हणून करता येत नाही. आणि आज तू सांगून औषध आणलंस तर मी एकदम ठणठणीत बरी. कसला काढा तुझ्या बरोबर पाठवला होता देव जाणे. काय ग, तुला दात काढून हसायला काय झालं? काय नाही मावशीबाई, राग मानणार नसेल तर एक सांगू का? काय? वैद्यबुवांना बोलवणं धाडलं होतं, पर ते लेकीच्या गावी कोणाच्या तरी बारशाला गेले होते. काय? मग माझ्या घशात जो काढा ओतलास तो कुणी तयार केला होता? म्या. काय? राग मानू नका मावशीबाई, माझा नाईलाज होता. वैद्यबुवांना बोलवणं धाडलं ते नव्हते, तुम्ही तर बेजार. मला जंगली झाडपत्त्याची थोडी बहुत माहिती आहे. म्हटलं काढा बनवावा आणि मावशीला. हाताला बरंच गुण आहे ग तुझ्या. विलायतेला गेलीस ना तो मोठी डॉक्टरीण होशील. देव भलं करो हो दे तुझं. एक विचारू का ग? काय? असं कुठलं औषध आहे का ग जे जे नको नको राहू दे, चल कामाला लागूया. मावशीबाई, कोणाला काही दुखून राहिलं का? दुखतंय, खूप खुपतंय. या वाड्यात सगळं सुख आहे ग. लक्ष्मी अगदी भरभरून देते. अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे. पण वाड्यात दुडदुडणारा कान्हा नाही, असंच ना? होय. महादेव पार्वतीचं लग्न होऊन 5 वर्ष झाली. पण देवाच्या मनात काय आहे कोण जाणे. गोदे, असं कुठलं औषध आहे का ग? नाही मावशीबाई, देवाची मर्जी बदलणारं हे औषध मला तरी ठाव नाही. अहो मी फार नाही, फक्त 2 तास मागते तुमच्याकडे. नवस बोलले मी, जोड्यानं येऊन ओटी भरू म्हणून. एकदा सांगितलेलं कळत नाही, पुन्हा पुन्हा तोच तो तगादा कशाला? आणि नवस कशासाठी? असा कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर? महादेव बेपत्ता झाल्याची बातमी घेऊन तुम्हीच आलात, तेव्हा तो सुखरूप परत यावा म्हणून. बर, म्हणजे नवस महादेव रावांसाठी आहेत. अरे वा, चांगला कारभार आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला सतत लाथाडत राहायचं आणि आम्ही त्यांच्यासाठी केलेले नवस फेडत राहायचं. उत्तम. अहो त्याच्यासाठी नाही, माझ्यासाठी तरी चला. त्यासाठी आमच्याकडे एवढा वेळ नाहीये, बरीच कामं पडली आहेत. काय काम आहेत? अच्छा, हा
प्रश्न तुम्हाला केव्हापासून पडायला लागला? लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून पडलाय. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हाला कॉमन नसतात? शास्त्र्यांचा एवढा मोठा कारभार चालतो, तो कोणाच्या जीवावर? तुमच्या महादेवाच्या. तुमच्या कर्तबगारीबद्दल कधीच शंका नव्हती. मग पण तुम्ही जेव्हा चंद्रकलाबाई कोण आहे? मी आहे सोपाने. तुमच्यासाठी निरोप आहे जी. काय? सुभान्या निरोप घेऊन आलाय की मालक परत याया निघाले. ती वाड्यावर कवा बी पोचतील. म्हणजे पंत येत आहेत? हा. अरे वा 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 सोपान, भागीरथी, ऐकलत का? अहो पंत येत आहेत. जा गोडा धोडाची तयारी करा. बरं मला सांग, एकटे येत आहेत का कसं? म्हणजे नाही, बहुतेक गोरे साहेब बी आहेत त्यांच्या संगट. अच्छा, म्हणजे स्मिथ साहेब पण बरोबर येत आहेत. वा वा, हे फार चांगलं आलं. भागीरथी, अहो पाहुणे घरात येत आहेत, उभ्या काय? जा तयारीला लागा. फार चांगली बातमी आणली सोपाना तू. जाताय ना? थांब. सोपान्या, कालची रात्र चांगलीच रंगली. म्हणजे शेवंताबाई. हा, शेवंतीचा सुगंध अजूनही आमच्या अंगावरून जात नाहीये. अशीच माणसं आमच्यासाठी शोधून काढत राहा रे बाबा. काय? जी मालक. हे बघ राधा, प्रथमेशची पत्रिका पोचली आहे माझ्याजवळ. हो, माझा अभ्यासही सुरू झालेला आहे. नाही नाही नाही, तसं काहीही होणार नाही. काही उपाय असेल तर मी सांगीन हो तुला. हो हो बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. मालक. हा मालक. हो हो होय हो. बर, फोन ठेव आता तू. माझं काम झालं ना की मीच फोन करीन बरं तुला. हा, काळजी घे हो बाळा. हा, श्रीराम. मालक, काय रे? कपाट हलवलं मी महादेव दादांच्या खोलीत. हा, चला. ती माणसं गेली का? हो गेली. प्रत्येकाला योग्य तो मोबदला दिलास का? हो दिला. तुम्ही चला आधी. ते कपाट कधी उघडेंच झालंय मला. चला. विष्णू, उतावळेपणा करू नकोस, नाही तर धपाटा घालेन. घाला, पण चला आधी. श्रीराम श्रीराम. विष्णू, माझी वाक्य देखील तुला पाठ झाली आहेत हो. चला बघूया तरी. श्रीराम श्रीराम.
आय एम सॉरी मिस शास्त्री, मी तुम्हाला इतक्या उशिरा इकडे बोलवून घेतलं. मी तुला प्रिया म्हणू शकतो का? यू कॅन कॉल मी विक्रांत. इन्स्पेक्टर भोसले, तुम्ही ज्या कारणासाठी मला इथे बोलवलंय त्याबद्दल बोलूया का? कारण खूप उशीर झालाय. शुअर. पण सर्वात आधी तुमच्या वडिलांच्या बाबतीत जे काही झालं, आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझा नाईलाज होता. आय वॉज जस्ट डुईंग माय ड्युटी. हां, तुझ्या भावाला तसं वाटत नाही दो, पण तुमची प्रस्तावना करून झाली असेल तर आपण निखिलबद्दल बोलूया का? मला लवकर घरी जायचंय. शुअर. मला तुला एकच प्रश्न विचारायचा आहे प्रिया. तुझ्या चुलत भावाचा निखिलचा ॲक्सिडेंट झाला होता, तरी सुद्धा तुला असं का वाटतं की त्याचा खून झाला होता म्हणून? तुम्हाला ही सगळी माहिती कुठून मिळाली मला माहित नाही. प्रिया, आय नो तुम्ही पोलीसवाले आहात, पण ही माहिती चुकीची आहे. म्हणजे? हो, मला असं वाटलं होतं की त्याचा खून झालाय, पण ती माझी चूक होती. मला नंतर रिअलाइज झालं, त्यामुळे. खोटं बोलतेस. एक्सक्यूज मी. तू माझ्याशी खोटं बोलतेस प्रिया. मला नाही तसं वाटत. आणि आता तुमचे प्रश्न विचारून जर संपले असतील तर मी. म्हणजे आता तुझी खात्री आहे सुलेखा निर्दोष आहे म्हणून? सुलेखा? तुम्हाला सुलेखाबद्दल कसं माहित? मी पोलीसवाला आहे मिस शास्त्री. खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं शोधणं माझं काम आहे. आणि माझ्यातल्या पोलीसवाल्याला एवढं नक्कीच कळतं की जर तुझी खात्री असती की निखिलचा खरंच ॲक्सिडेंट झालाय, तर तू आत्ता यावेळी इथे मला भेटायला आली नसतीस. Am I right? And now if you don't mind, मला खरं काय ते सांगशील? चला या या. हां, हे बघा कपाट. बरोबर आहे ना जागा? अगदी योग्य ठिकाणी ठेवलेलं आहेस. या, लाव बघू किल्ली. लावतो. हा, थांब मी उघडतो. उघडा. काय सापडतंय का काही? हा, विष्णुपंत, हा, तुम्ही जरा बाजूला व्हाल का? का? नाही, तुमचाच सुमंगल चेहरा दिसतोय आरशात. बघा. विष्णू, हा, या समोरच्या भिंतीच्या प्रतिबिंबाशिवाय दुसरं काहीच विशेष दिसत नाहीये. त्या समोरच्या भिंतीत काय विशेष असणार आहे आता? हा, बघा ना. थांब थांब. हा, थांब. विष्णू, हा, ये इकडे.
नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता। पुन्हा तोच श्लोक म्हणजे महादेव दादानं आपल्याला गावभर गोल फिरवून पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडलंय। पुन्हा गोल फिरण्यासाठी। श्रीराम श्रीराम। नाही सुलेखा, मागच्या वेळेला मी तुला मदत केली होती दरवाजा उघडायला. आज तू स्वतः प्रयत्न करून बघ. बघ तुला जमतंय का? मालक, माझ्या डोक्याचा नुसता पापड झालाय. महादेव आजोबा, तुम्ही खरंच खरंच आम्हा सगळ्यांचे आजोबा आहात हो. हरलो मी तुमच्या पुढे. अरे आता तरी तुमचे खेळ थांबवा. विष्णू, नाही तर काय मालक, हे असं असतं का हो कुठे? मी तुला सांगितलं होतं आपल्या हातात काहीही लागणार नाही. पण एक गोष्ट मात्र आहे विष्णू. श्रीकृष्ण, भगवद्गीता आणि आरसा या 3 बिंदूंभोवती फिरतोय आपल्या खजिन्याचा शोध. फक्त हे 3 बिंदू व्यवस्थित जुळवायला हवेत. मी आता कसलीही जुळवाजुळव करणार नाही. माझे त्राण संपले. आमची बुद्धी फक्त ओझ्याचं बैल होण्यापुरतीच असते आणि आम्ही तसेच बरे. येतो मी मालक. श्रीकृष्ण, भगवद्गीता आणि आरसा